आणि ज्या प्रॉब्लेम मधून मी मागची जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी निघायचा प्रयत्न करत होती, 3 आठवडेही नाही लागले मला त्या गोष्टीतून बाहेर पडायला. माझ्या आयुष्यातला हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट मी म्हणेन. गुरुवे दीक्षा. नमस्कार, माझं नाव ज्योती झावरे. मी डिजिटल मार्केटिंगमध्ये ॲज अ टीम लीडर म्हणून जॉब करते. मी गुरुवे दीक्षा जॉईन केला ह्याचं कारण माझा एक फ्रेंड म्हणजे त्याने जॉईन केलं होतं गुरुवे दीक्षा रेकी शिकण्यासाठी, फर्स्ट डिग्री कोर्ससाठी. आणि त्याला मी फार जवळून बघितलं, त्याचे एक्सपिरियन्सेस, त्याच्या बोलण्यातला वाढलेला आत्मविश्वास किंवा पॉझिटिव्हिटी जी होती. आणि त्याच पिरियडमध्ये मी स्ट्रगल करत होते ह्या सगळ्या गोष्टींसाठी, पॉझिटिव्हिटी बोला किंवा स्ट्रेस इश्यूज अँड ऑल, ह्या सगळ्यामध्ये मी स्ट्रगल करत होती. त्याने त्याचा एक्सपिरियन्स माझ्याशी शेअर केला आणि तो मला फक्त म्हणाला की ज्योती तुम्ही एकदा जा. मी मागचं 1-1.5 वर्ष खूप सफर केलं. 1-1.5 वर्ष सफर केलं म्हणण्यापेक्षा माझ्याच विचारांशी मी भांडत होते किंवा एन्झायटी इश्यूज किंवा हे सगळं मला फारच पकडून ठेवलेलं. माझ्यातला कॉन्फिडन्स गेला होता. मी काय हे मी विसरली होती. मी काय करू शकते हेही मी विसरली होती की माझ्यात काय पोटेन्शियल होतं. पण का होतं आणि आता काय करायला पाहिजे मला काही कळत नव्हतं. जे काही आहे ते मला काढायचंय, मला परत पहिल्यासारखं व्हायचं, म्हणून मी आले होते. मी आले इकडे, मी फर्स्ट डिग्री कोर्स केला, येऊन बसली. असं त्याच्यानंतर शिकायला तर 101% खूपच छान गोष्टी मिळतात. जेव्हा आपल्याला गुरु बोलायला सुरुवात करतात असं वाटतं की हे तर मी करते, यांना कसं कळलं, म्हणजे हे माझे गुण आहेत, यांना कसं कळले, रीड करतायत का, अंतर्यामी आहेत का, मी जे करते त्यात चुका कशा बोलून दाखवतात. म्हणजे इतका असा आरसा समोर येतो आपला. जेव्हा मी दीक्षा घेत होती, दीक्षा घेताना जेव्हा आपण आपल्या गुरूंना आवाहन करतो, देवतांना आवाहन करतो, ते आवाहन करताना मी ढसाढसा रडले होते. कारण माझ्या बॅकग्राऊंडमध्ये ज्या काही गोष्टी चालू होत्या, ज्या मला त्रास देत होत्या, ज्या मला एकटेपणा फील करून देत होत्या किंवा जे काही होतं, मी त्याबद्दल बोलत होते आणि मी ढसाढसा रडत होते देवतांना बोलवताना. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे स्टेप बाय स्टेप सगळे चेंजेस झालेत. मी साधना केली. सुरुवातीला तर म्हणजे एक वेळेला जेवण नाही मिळालं तर चालेल, साधना पाहिजे असं माझ्या घरच्यांनाही दिसून येत होतं ते की ही जाऊन बेडरूम मध्ये बसली म्हणजे आता ही तासभराशिवाय बाहेर येत नाही. मी स्वतः माझ्यासाठी फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतःला ऑब्झर्व नाही केलं, पण जेव्हा आई आणि माझी बहीण मला म्हणाली की तुझ्यात खूप चेंज जाणवतोय, तू वेगळीच झाली आहेस, तू काय करतेस आम्हाला माहिती नाही, पण तू जे काय करतेस ते चालू ठेव, बंद नको करू. आणि ही जेव्हा कॉम्प्लिमेंट मला पहिल्यांदा माझ्या घरातल्यांनी दिली ना, मी म्हटलं की नाही, म्हणजे जर मी स्वतःला ऑब्झर्व करत नव्हते तोपर्यंत, जर त्या दोघी बोलल्यात म्हणजे नक्कीच माझ्यात काहीतरी फरक आहे आणि पॉझिटिव्ह फरक आहे. एवढंच नाही, त्या साधनेच्या 21 दिवसातच मी दुसरा जॉब सुद्धा स्विच केला. आणि जॉबचा पहिला दिवस मला ऑफिसमधल्या सगळ्या म्हणतात वाटतच नाही की हा तुझा पहिला दिवस आहे, तू अशी काम करतेस जसं काही तू वर्षानुवर्ष याच ऑफिसमध्ये काम करतेस. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स पण होता की मी गेली तिथे मला भीती नाही वाटली, ते एक होतं. त्याच्यानंतर पर्सनल इश्यूज चालू होते थोडेसे. इमोशनली मी खूप ड्रेन झाली होती काही गोष्टीमुळे, काही इन्सिडेंट्समुळे लाईफच्या. त्याच्यातून मार्ग समजत नव्हता काय करायचं. मी थेरपिस्टकडे सेशन्स घ्यायची एन्झायटी इश्यूजसाठी. मला वाटलं ती वेळ माझ्यावरती परत आली, पॅनिक अटॅक्स वगैरे हे त्रास खूप व्हायचे मला वाटतं आता ती वेळ परत आली, मला परत सेशन घ्यावं लागेल. 5-6 महिने मी थेरपिस्टकडे गेली नव्हती. मग मी दुसरा विचार केला, मी थेरपिस्टकडे का जाऊ आता, जर माझ्याकडे गुरु आहेत, जर माझ्याकडे माझे स्वतःचे गुरु आहेत तर मला थेरपिस्टची गरज नाही. मग मी म्हटलं मला माझ्या गुरूंना भेटायचंय काही झालं तरी. मी कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला लगेच वेळ दिली. माझ्यावरती गुरुकृपा फार आहे, पहिल्यापासून लगेच वेळ मिळाली. अर्ध्या तासाची अपॉइंटमेंट, मला 3 तासाची अपॉइंटमेंट मिळाली. 3 तास त्यांनी माझ्यावरती घातले. आणि ज्या प्रॉब्लेम मधून मी मागची जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी निघायचा प्रयत्न करत होती की मला कळतंय की बाबा राईटला नाही लेफ्टला जायचंय, पण तरी पण मी राईटलाच जाणार. मला कळतंय की लेफ्ट हा रस्ता करेक्ट आहे, पण माणूस असा असतो ना की मला ते पाहिजे तर मी तिथे जाणार, जरी ते माझं नाही तरी मला ते पाहिजेच आहे. पण त्यांनी मला इतकं सगळं सोपं करून सांगितलं. ते किचकट गणित होतं साइन कॉस थिटा, ते अगदी अधिक भागिले गुणाकार वरेपर्यंत इतके सोपे करून दिले मला त्यांनी. आणि मग मला डिसिजन घ्यायला इतकं सोपं झालं. ज्या गोष्टीसाठी मी 3-4 वर्ष स्ट्रगल केलं, त्यांनी मला 3 आठवडेही नाही लागले मला त्या गोष्टीतून बाहेर पडायला. किंवा चांगलं काय वाईट काय हे आपण म्हणतो लहान मुलांना कळत नाही, मोठ्यांना कळतं, मोठ्यांनाही कळत नसतं. जोपर्यंत गुरु नाही भेटत आपल्याला काही डिरेक्शन लाईफची कळत नाही, हे मला तेव्हा जाणवलं. आणि त्याच्यानंतरची जी मी आहे, मला इतक्या जणांनी बोललेत, म्हणजे बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या काकू म्हणा किंवा
जाता येतं ऑफिसमध्ये, कोणीही जे काय तू तू छान दिसतेस किंवा तुझ्या छान काहीतरी बदल जाणवतोय. ह्या कॉम्प्लिमेंट्स मला वेट लॉस केल्यानंतरही मिळाल्या नव्हत्या, ज्या मला आता मिळतात, की मी छान दिसते, मी अशीही छान दिसते. कोणता ग्लो दिसतोय त्यांना मला माहिती नाही, पण छान दिसते. आणि मग ते आवडतंय की हा आपल्यात खरंच काहीतरी छान झालंय. एवढंच नाही की आधीच्या आवडीनिवडी मी पुन्हा जोपासायला लागले, ज्या मी सोडून दिल्या होत्या. स्वतःवर प्रेम करणं सोडून दिलं होतं ते मी परत करायला लागले. त्याच्यानंतर आज मी सेकंड डिग्रीसाठी आले. सेकंड डिग्रीची मी जेव्हा दीक्षा सुरू केली, पहिल्या डिग्रीला मी तुम्हाला म्हटलं की मी खूप रडले. का? कारण जेव्हा देवतांना आवाहन केलं तेव्हा मला सगळं माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम्स, एन्झायटी, मला हे नाहीये ते नाहीये माझ्याकडे, माझ्याबरोबर हे झालं ते झालं, हे सगळं आठवून मला रडायला येत होतं. आज जेव्हा मी देवतांना आवाहन केलं, माझ्या चेहऱ्यावरचं हसू थांबत नव्हतं की माझ्यात जो बदल झालाय मी खुश आहे आणि मी अजून एक छान काम करायला चालले आणि तुम्ही या, हे मला आव्हान होतं. हा फरक जो मला जाणवला की म्हणजे मी निगेटिव्ह किती होते आणि मी कशी झालीये फक्त 2 महिन्यात. आणि मी थेरपी वर्षभर घेतली किंवा मी बरेच ट्रीटमेंट म्हणजे आपण घेत राहतो, त्याच्याने काही नाही होत. पण हे जेव्हा आतून बोलतात ना, जाळं काढलं जातं, मनातून जी मळप काढली जाते, त्याच्यानंतर जो फ्रेशनेस आहे ना, तो मला फील झाला. माझ्या आयुष्यातला हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट मी म्हणेन.